या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर। मोहरम निमित्त सोलापुरात 5 दिवसांपूर्वी पंजांची स्थापना करण्यात आली होती। मंगळवारपासून पंजांच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। साखरपेठ रंगा चौक इथून रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बडे मुस्लिम पंजा आणि सायंकाळी 7 वाजता बेगम पेठेतून छोटे मुस्लिम पंजा यांची मिरवणूक भक्तिमय वातावरणात काढण्यात आली। भर पावसात लोक उपस्थित होते। पंजाच्या पहिल्या मिरवणुकीची तयारी सकाळपासूनच होत होती। विविध फुलांनी पंजाचा सेहरा तयार करण्यात आला होता। गाजत वाजत सेहरा पंजाच्या ठिकाणी आणण्यात आला। यासोबत मुलांची गर्दी होती। सायंकाळी 7 वाजता बेगमपेठ इथून छोटे मुस्लिम पंजाची मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत तरुणांची संख्या लक्षणीय होती। ही मिरवणूक विजापूर्वेस माणिक चौक, समाचार चौक, आसार मैदान या मार्गावरून काढण्यात आली। लहुजी ब्रिगेड बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त आणि साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त नियोजन बैठक आणि नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। यावेळी मित्र परिवाराची उपस्थिती होती। यावेळी सूत्रसंचालन कुणाल बाबरे यांनी केलं। मान्यवरांचं सुरुवातीला स्वागत करण्यात आलं। त्यानंतर संस्थेच्या वतीनं गेल्या 24 वर्षांमध्ये जे सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले त्याची माहिती देण्यात आली। तसंच रजिस्टर लोगोचं ओपनिंग करण्यात आलं। यावेळी संस्थेचे आधारस्तंभ उमाकांत भाऊ साठे, डॉक्टर सचिन थिटे, संस्थापक अध्यक्ष नितीन भैया दत्ता साठे तसंच संस्थेचे बॉडीवरचे सर्व पदाधिकारी आणि मंडळाचे सर्व सभासद, कार्यकर्ते, मित्रपरिवार यांच्या साक्षीनं लोगोचं अनावरण करण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना ऊस गाळप करून 6-7 महिने झाले तरीही ऊस बिलं जमा झाली नाहीत। ऊस बिलं जमा करा या मागणीसाठी कारखान्यावर वारंवार हेलपाटे मारावे लागतात। अनेक वेळा आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर थकीत ऊस बिलापोटी साखर आयुक्त यांनी भीमा सहकारी साखर कारखाना, इंद्रेश्वर शुगर मिल्स, भगवंतनगर उपळाई, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना बाळवणी, मातोश्री लक्ष्मी शुगर को जनरेशन इंडस्ट्रीज, सिद्धनाथ शुगर मिल्स तिरे, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, जय हिंद प्रायव्हेट लिमिटेड आचेगाव या साखर कारखान्यांवर RRCचे आदेश आपल्या कार्यालयाला दिलेत। अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव तांडा इथं राहणारे संजीव बाळू राठोड यांच्या घराची झडती घेण्यात आली असता या बेकायदा सावकाराच्या घरी खरेदी दस्त, कोरे धनादेश, स्टॅम्प पेपर, उसनवार पावत्या, सावकारी व्यवहाराच्या नोंदी असलेली वही, वाहन खरेदी व्यवहाराचे नोटरी दस्त आदी साहित्य बेकायदा सावकार श्रीशैल शिवशरण मुळजे राहणार गीतानगर, बॅगेहळ्ळी रोड, अक्कलकोट याच्या घरातून हस्तगत करण्यात आलं। श्रीशैल मुळजे हा बेकायदेशीर सावकारी करत असल्याची खात्री झाल्यानं पंचनाम्यातील सर्व कागदपत्र सीलबंद करून अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली। या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान या घटनेनं अक्कलकोट तालुक्यातील बेकायदा सावकारांमध्ये एकच खळबळ उडाली। शासकीय सेवेत कायम असलेल्या वाहन चालकांप्रमाणे समान वेतन देण्यात यावं यासह अन्य मागण्यांसाठी 108 रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्राच्या वतीनं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं होतं। मात्र पुणे येथील हिंजवडी कार्यालयात 4 जुलै रोजी यावर बैठक बोलावण्यात आल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं। मंगळवारी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट समोर आंदोलनाला सुरुवात झाली होती। 108 रुग्णवाहिका वाहन चालकांना आरोग्य सोसायटीचे कर्मचारी नेमून मान्यता देण्यात यावी। महाराष्ट्र शासनानं 14 ऑक्टोबर 2024 रोजी अधिसूचनेद्वारे जाहीर केलेल्या 8 तासांसाठीचं वेतन अदा करावं। कायद्यानुसार सर्व प्रकारच्या पगारी रजा देण्यात याव्यात। ज्यांना ESI ची सुविधा मिळत नाही त्यांना कॅशलेस आरोग्य विमा चालू करावा। बोनस कायद्यानुसार वार्षिक पगाराच्या 8.33% बोनस अदा करण्यात यावा। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मूळ वेतन आणि महागाई भत्त्यात वार्षिक वाढ देण्यात यावी। वाहन चालकांना रुग्णवाहिका धुलाई
विदाई भत्ता प्रत्येकी मासिक 2,000 रुपये अदा करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल. संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस. यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल. ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG. मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर.